पोलीस कमिशनर आता आणला गेला पाहिजे। तो या बाजूचा त्या बाजूचा हे न बघता पुण्याला दुरुस्त करणारा आता पोलीस कमिशनरची आवश्यकता आहे। कॉल रेकॉर्ड वरून लक्षात आलंय की त्याने धमक्या दिल्या होत्या। काय वाल्मिक कराडने सीबीआयच्या हाती आलेले कॉल रेकॉर्ड आहे की धमक्या दिल्या होत्या। वाल्मिक कराड म्हणजे महाराष्ट्रातला हा एक मोठा असं म्हणेल की दाऊद इब्राहिमच्या बरोबरीचाच हा वाल्मिक कराड आहे। त्याची दहशत जशी होती त्या काळी दाऊदची दहशत, तशी दहशत वाल्मिक कराडची पूर्ण बीडवर आहे। त्यामुळे त्याला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करून किमान पोलिसांना हे सगळे धागेदोरे शोधायचे असतील, तळापर्यंत जायचं असेल तर न्यायालयाला विनंती करून 1 महिन्याचा तसा PCR घेतला पाहिजे। 1 महिन्याचा। काल परवा आलेल्या घटना बघता वृत्तपत्रात छापून आलेल्या एका वर्षामध्ये एका जिल्ह्यात 110 खून होणं हे महाराष्ट्रात कुठल्याही जिल्ह्यात नाही। हे बीड जिल्ह्यात होत आहे। त्यामुळे ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कडक पावलं आम्हाला दिसत नाही। मुख्यमंत्री म्हणतात कायदा किंवा या खुनामध्ये सहभागी असणाऱ्यांना सोडणार नाही, पण हे बोलत असताना त्यांची मानसिकता बीडचा जो बिहार झालेला आहे तो संपवण्याची मानसिकता दिसत नाही। जोपर्यंत या कराड नावाच्या वाल्मिक नावाच्या माणसावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, कारण त्याचे धागेदोरे सापडले आहेत आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही। 2019 हे वर्ष आलं नसतं तर महाराष्ट्र 10 वर्ष पुढे गेला असता असं मुख्यमंत्री म्हटले। 2019 तुमचं सरकार आलं असं हे मुख्यमंत्री महोदयांना माहित आहे। 2019 मध्ये आम्ही आल्यानंतर कोरोना आला। जवळपास 19 महिने संपूर्ण देश हा कोरोनाशी झुंजत होता। उद्योग धंदे सर्व बंद पडले होते। अनेकांना त्या कोरोनामध्ये आपला जीव गमवावा लागला। ही सर्व परिस्थिती त्यांना माहित आहे। त्यामुळं आम्ही त्यावेळेस आमचं सरकार आलं नसतं तर 10 वर्ष पुढे। आता तुमचं बहुमताचं सरकार आहे, तुम्ही 20 वर्ष पुढे न्या महाराष्ट्राला। आम्ही बघतो आहोत कुठे नेऊन महाराष्ट्राला ठेवणार आहात। महाराष्ट्रही बघेल, परंतु एखाद्याचं सरकारवर अशा पद्धतीनं त्या काळात संकटाच्या काळात माणसाला वाचवण्याची धडपड जी केली आणि महाराष्ट्र हा देशातील त्या परिस्थितीला उत्तमपणे हाताळणारा राज्य म्हणून पंतप्रधानांनी सुद्धा, राष्ट्रपतीने, जगाने त्याची दखल घेतली आणि तारीफ केली। झालेले 109 जे मृत्यू आहे ते आकस्मिक होते असा पोलिसांनी जे खुलासा केला। आरोप आहे की 109 जे आहे ते मृत्यू आहे। पोलीस पूर्णतः धनंजय बोले पोलीस दल हाले अशी तिथली स्थिती आहे। एकही माणूस, एकही पोलीस अधिकारी धनंजय भाऊच्या शब्दाच्या पलीकडे जाऊ शकत नाही। त्यामुळे खून झाला काय, दिवसा झाला काय, रात्री झाला काय, खून झाला असेल तरी त्याची आकस्मिकच नोंद होईल आणि पोलिसांनी तो आदेश इमानदारीनं पाडला याचं दुःख आहे। मालमत्ता करामध्ये छत्रपतींच्या वंशजांना विशेष सवलत देण्यात आली। मालमत्ता करामध्ये सरकार छत्रपतींच्या वंशजांना सवलत देण्यात आली।
नाही, ते चांगलाच निर्णय आहे. कारण असं आहे की शिवरायांच्या काळातील ती मालमत्ता आहे, ती आता अनेक जण त्या मालमत्तेचा किंवा त्या शेतीच असेल, शेतीचा जमिनी असतील, त्याचा उपयोग अनेक वर्षापासून करत आहेत, कसत आहेत. अद्यापही त्यांच्याकडे ती मालकी नाही. ती राज्यात ती मालकी राजेंच्या जरी नावाने असली तरी शेतकरी दुसऱ्यांनी ती जमीन कसल्यामुळे, त्याचा उपयोग दुसऱ्यांनी घेतल्यामुळे ही सवलत देणे योग्यच आहे असं माझं मत आहे. थँक्यू.